क्योंकि नारी की सोच और समझ बदल रही है। सिर्फ चूल्हा बर्तन की उलझ से बाहर आकर नारी प्रतिदिन सुलझ रही है। हर एक अन्याय का प्रतिकार बड़ी निडरता से कर रही है। बप्पा, हमारी माता बहनों को आपका आशीर्वाद सदैव प्राप्त होता रहे, ताकि आज की नारी कामयाबी के नित नए नए मकाम हासिल कर सके। आपके समक्ष हम प्रस्तुत कर रहे हैं देवों के देव श्री गणेश जी ने धारण किया हुआ वही श्री विनायकी रूप। आप सभी भक्तजन विनम्र और नतमस्तक होकर श्री विनायकी रूप में श्री गणेश जी के इस विलोभनीय और मंगलमय रूप का आशीर्वाद लीजिए। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सार्वजनिक गणेशोत्सव मंडल खेतवाड़ी तीसरी क्रॉस लेन यहाँ उपस्थित सभी गणेश भक्तों का हार्दिक स्वागत करता है। इस पावन अवसर पर हम प्रस्तुत कर रहे हैं श्री विनायकी रूपी अवतार में श्री गणेश जी की मनमोहक मूर्ति। पुराणों के अनुसार एक समय अंधकासुर नामक राक्षस ने माता पार्वती को बलपूर्वक अपनी अर्धांगिनी बनाना चाहा और अहंकार में लिप्त होकर उन्हें कहा, पार्वती, हे पार्वती, अरे शरीर पर भस्म लगाने वाला वो बैरागी, भूतनाथ, शमशान निवासी, वो शंकर, उसको त्याग दो और मेरी बन जाओ। उसी क्षण माता पार्वती ने शिव जी को आवाहन किया। भोलेनाथ, शिव शंकर, कहाँ हो तुम? तुरंत चले आओ। देखो, ये दुष्ट अंधक मुझे बलपूर्वक अपनी पत्नी बनाना चाहता है। ये बात सुनकर शिव जी अत्यंत क्रोधित हो गए। तेरी इतनी हिम्मत कि तू मेरी अर्धांगिनी पार्वती को हासिल करना चाहता है? अब तू नहीं बचेगा, नहीं बचेगा। फिर गुस्से में आकर शिव जी ने अपना त्रिशूल अंधकासुर के शरीर के आर पार कर दिया। लेकिन जैसे ही अंधकासुर उस त्रिशूल से लहूलुहान हुआ, उसके खून की एक एक बूंद से अनगिनत अंधकासुर राक्षसों का निर्माण होने लगा। माता पार्वती को तुरंत एहसास हुआ कि हर एक दैवीय शक्ति में दो तत्व होते हैं, एक पुरुष तत्व और दूसरा स्त्री तत्व। देवी पार्वती के आवाहन पर हर दैवीय शक्ति स्त्री तत्व में प्रकट हुई। परिणाम स्वरूप अंधकासुर राक्षस के खून की एक एक बूंद स्त्री तत्वीय शक्ति अपने शरीर के भीतर समाने लगी। अंधकासुर का निर्माण होना कम हुआ, लेकिन समाप्त न हो सका। तब माता पार्वती की रक्षा हेतु अंधकासुर का वध करने साक्षात श्री गणेश जी प्रकट हुए। उन्होंने माता पार्वती को कहा, हे माते, तू चिंता ना कर। फिर श्री गणेश जी ने स्त्री रूप धारण किया, जिसे पुराणों में श्री विनायकी देवी के रूप में जाना जाता है। श्री विनायकी ने अंधक को बांधकर अपनी सूंड से अंधक के शरीर का सारा खून एक साथ खींच लिया और खून की एक एक बूंद को जमीन पर गिरने से बचाया। इस तरह श्री विनायकी के हाथों अंधक राक्षस का अंत हो गया। शास्त्रों में भगवान श्री गणेश जी का यही रूप श्री विनायकी, श्री गणेश जी के नाम से प्रचलित हुआ, जो असल में माता पार्वती और श्री गणेश जी के तत्व से भरा हुआ रूप माना जाता है। इस पवित्र भारत भूमि पर बड़ी तादाद में कर्तव्य परायण और साहसी नारियों ने जन्म लिया।
वाटला गेली आम्हाला उभी भेटली पण तेवढं ते रोहित बनवे होता ऋषिकेश जांभळे प्राची हा प्राचीन पूजा खानविलकर हा म्हणजे रोहित बनवे पूजा खानविलकर हां माझी पूजा नाही भेटली म्हणजे मी त्याच्या 2 वर्ष 2 वर्ष मुंबईचा वाली पण मुंबईचा वाली पण हा पाटणा मला परत आला मला ऐकूच नाही रे काय लांबून होतो मी काय प्रश्न विचारला मला ऐकू येत झिली फोटो पाहते हिंदू धर्म रक्षक श्री छत्रपति शिवाजी महाराज जी की माता जिजाबाई, सिंधुताई सपकाल तथा मदर टेरेसा, कल्पना चावला, सुनीता विलियम्स, ऐसी कई सारी नारियों ने शक्ति बनकर समाज का उद्धार किया है। नारी शक्ति है, लक्ष्मी है, अन्नपूर्णा है, सरस्वती है, जननी है। नारी समृद्धि, नारी ज्ञान है, सुख है, शांति है। यहाँ पर उपस्थित तमाम नारियां भी अपने आप में एक रणरागिनी है। आपको बस अपनी स्वयं शक्ति का एहसास होना जरूरी है। घर के साथ साथ ऑफिस की सारी जिम्मेदारियां भी उतनी ही कुशलता से निभाने वाली और पुरुषों के कदम से कदम मिलाकर चलने वाली आज की कर्तव्य दक्ष नारी है आप। दादा सर्वप्रथम आपलं नाव सांगा। माझं नाव संतोष रामचंद्र बागडे, मी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ खेतवाडी तिसरे क्रॉसलेन मंडळाचा खजिनदार आहे। दादा ज्या प्रकारे एक विनायकी रूपात आज बाप्पाचं आपण आगमन केलं आहे, त्या बाप्पाचे वैशिष्ट्य काय आहे नेमकी त्याची माहिती आहे। विनायकी म्हणजे विनायकी हे रूप श्री गणेशाचं स्त्री स्वरूप आहे। ह्या रूपाचा पुराणात जसे की इतर जे ग्रंथ आहे, विष्णू पुराण आहे, त्याच्यामध्ये याचा उल्लेख आढळतो। आणि हा विनायकी रूपाची मंदिरं आहेत ती साऊथला, कलकत्ता या साईडला त्याची मंदिरं आहेत, पण ह्या गोष्टीची सगळ्यांना माहिती नाही आहे। तर आम्हाला तोच उद्देश होता की सगळ्यांपर्यंत ह्या रूपाची माहिती पोहोचवणं हा आमचा त्यामागचा उद्देश होता। सगळ्यांना एकूण संकल्पना आपल्याला सुचली मंडळाला आणि त्या संकल्पनेला स्वरूपात आणण्यासाठी कसं प्रयत्न करतो। ही संकल्पना आमच्या मंडळाचे सेक्रेटरी जगन्नाथ भोसले आहेत, त्यांच्या डोक्यात सुचली। आता सध्या समाजात स्त्रियांवर होणारे अत्याचार ह्याच्यावर आपण कसं स्त्रियांना दर्शवू शकतो, म्हणजे की स्त्रिया वुमन एम्पॉवरमेंट, स्त्री सबलीकरण। त्याचा अर्थ होतो की स्त्रिया हे सक्षम आहेत, त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आता त्या समाजात वावरतात आणि समाजाचा उद्धार करतात। तर हाच आमचा त्याच्या मागे उद्देश होता विनायकी रूप आणण्यामागचा। एकूण चलचित्र देखील आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा याच्या चलचित्रासंदर्भात काय नाही। चलचित्र म्हणजे विनायकी रूप, गणेशाने विनायकी रूप का धारण केलं त्याच्या मागे हे चलचित्र आहे। आणि त्याच्यानंतर जो मोटिव्ह आहे, जो आम्ही दाखवतो संदेश, स्त्री महिला सक्षमीकरणचा आम्ही त्याच्या मागे उद्देश दाखवतो।
गणपतीतून गणेश भक्तांपर्यंत काय संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करणे? अनेक आपण पाहत आहोत की अनेक अत्याचार भ्रष्टाचारी महिलांसोबत देखील अत्याचार वाढत आहे. बरोबर. त्याला कुठेतरी घरून एका लोकांपर्यंत गणेश भक्तांपर्यंत संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. तेच की आताच्या स्त्रिया, आता जे समाजात होणारे अत्याचार पाहता आताच्या स्त्रिया कोणत्याही बाबतीत कमी नाही आहेत. त्या स्त्रिया सक्षम आहेत आणि प्रत्येक गोष्ट त्या करू शकतात. आणि जे त्याच की कोणत्याही अत्याचाराला स्त्रिया घाबरणाऱ्या नाही आहेत. त्या सगळ्या गोष्टीचा प्रतिकार करून त्या पुढे पुढे जाणाऱ्या आहेत. हेच आमचा त्याच्यामागे उद्देश होता, ते दाखवण्यामागचा. आणि जे विनायकी गणपती आम्ही जो आणला आहे, आम्ही दर्शवलेला आहे, तो गणपती का तो रूप धारण केला आहे आणि का धारण केलं तेच आम्हाला दाखवायचं, लोकांपर्यंत पोहोचवायचं. एकूणच 2022 साली देखील असे आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा झाला होता. त्यावेळी कसं काही घटनापट्टी संदर्भात होती, मात्र आता आपण दाखवलं आहे गणपतीच्या मागचं काय अजून काही वैयक्तिक उद्देश कसं वाटतं? म्हणजे आम्हाला गणपती, आमच्या मनात अशी संकल्पना सुचली की आपण आताच्या समाजाच्या म्हणजे जे आता लेटेस्ट सुरुवात आहे, जे सुरू आहे त्याच्या बाबतीत आपण महिलांचं सक्षमीकरण आणि एक वेगळी संकल्पना, दरवर्षी आमच्या मंडळातर्फे वेगवेगळ्या संकल्पनेत वेगवेगळ्या रूपात गणपती आणला जातो. गेल्या वर्षी आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबा रूपी आम्ही गणपती आणला होता. तसंच आम्ही नाविन्य जपत आलो आहोत. मग ह्यावर्षी ते नाविन्य जपण्याचा आम्ही प्रयत्न केला श्री विनायकी रूपात. असं आपलीच लास्ट प्रश्न जातो, बाप्पाचं स्वरूप, मूर्तीचं स्वरूप काय, कशा प्रकारे मूर्तीचं स्वरूप म्हणजे आम्ही मूर्तीचा जो जिवंतपणा असतो तो जपण्याचा प्रयत्न केला आहे. जे मूर्तीला जी साडी नेसवलेली आहे ती खरी नेसवलेली आहे, प्लस दागिने आहेत, केस दर्शवलेली आहेत, गजरे आहेत आणि प्रत्येक गोष्ट अशी खरी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. जे जिवंत दिसणं आणि दर्शकांपर्यंत, भक्तांपर्यंत ते पोचणं हा आमचा या मागचा उद्देश.